हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य लोकांना पडणं साहजिक आहे आणि आपल्याच एका मित्राने माझ्या तात्यागिरी या व्हिडिओवरती बरेच प्रश्न उपस्थित करून हा विषय हायलाइट केला. त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी हे समजून घ्या, $300 बिलियन इन्व्हेस्टमेंट ही रिलायन्स काय रातोरात तिकडे करणार नाहीये. हा ओव्हरऑल 20 वर्षांच्या प्रोजेक्टचं व्हॅल्युएशन आहे, ज्यामध्ये रिफायनरी कन्स्ट्रक्ट करून क्रूड ऑइल विकत घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवून प्रॉफिट जनरेशन, रेव्हेन्यू जनरेशन सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हा मेजर पार्टनर असला तरी अमेरिकाज फर्स्ट रिफायनिंग ही एक कंपनी त्याच्यासोबत पार्टनरशिप मध्ये असणार आहे. तर याचा भारताला कसा काय फायदा हे समजून घ्यायचं झालं तर असं समजा की घरातला एक मोठा मुलगा जो त्याच्या बिझनेसमध्ये खूप सक्सेसफुल आहे, त्याला दुसऱ्या गावातल्या एका मोठ्या बिझनेसमॅननी ऑपॉर्च्युनिटी दिली की बाई तू माझ्या इथे येऊन धंदा टाक आणि तुझा धंदा माझ्या इथल्या 4 मुलांना पण शिकव की आम्ही त्याचा काहीतरी फायदा घेऊ. आता जर या आपल्या घरातल्या मुलाचा बिझनेस वाढला, त्यांनी त्याच्यामुळे खूप मोठी प्रोग्रेस केली, तर घरातच 4 गोष्टी नवीन येणार आहेत ना. असं नाही की तो एकटा मुलगा प्रोग्रेस करणार आहे. त्यांनी जर घरात गाडी आणली नवीन, तर त्या गाडीत बसून आपण पण फिरूच ना. एनर्जी सेक्टरमध्ये एक मेजर प्लेयर म्हणून भारताची ओळख नव्याने निर्माण होईल. तर तसेच बरेच ग्लोबल मार्केट्स आपल्या इंडियासाठी अजून ओपन होतील. अशी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ही काही पहिल्यांदा केलेली नाही आहे. टाटा, महिंद्रा, इन्फोसिस अशा मोठमोठ्या कंपन्या भारतातल्या बाकीच्या देशांमध्ये कायम इन्व्हेस्टमेंट्स करत आलेत. जेव्हा भारतीय लोक अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, स्टॉक्समध्ये त्यांचे शेअर्स विकत घेतात, त्यांना डिव्हिडंड आणि कॅपिटल गेन्समधून पण खूप सारा फायदा होतो. आणि भारतातल्या लोकांचा जर इन्कम वाढला तर इन्कम टॅक्सद्वारे भारताच्या गव्हर्नमेंटला सुद्धा पैसे मिळणारच आहेत. आणि हेडक्वार्टर या आपल्या इंडियन कंपन्यांचं भारतात असल्यामुळे कॉर्पोरेट लॉच्या अंडर जो काही त्यांना हेडक्वार्टर चालवण्यासाठी टॅक्स द्यावा लागतो तोही भारतालाच मिळणार आहे. आज आपण बघतोय अमेरिकेच्या इतक्या मोठमोठ्या कंपन्या भारतामध्येच काय तर जगभरातल्या बऱ्याच कंट्रीजमध्ये जाऊन आपली इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळेच ते आज इकॉनॉमिकल पॉवर म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश झालेत. हेच जर भारतातल्या कंपन्यांनी केलं आणि भारताला जर एस्टॅब्लिश केलं तर काय हरकत आहे. कधी कधी आपल्याला एखाद्याची आयडिओलॉजी पटत नाही किंवा एका माणसाला किंवा एका पॉलिटिकल पार्टीला आपण हेट करतो, समजू शकतो, पण ह्या हेट करण्याच्या मागे आपण कुठेतरी जाऊन देशद्रोही पण बनतोय की काय, किंवा देशाच्या विरोधात विचार करायला लागलोय का काय, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. इतकी सगळी माहिती असून सुद्धा जर आपले लोक हा प्रश्न विचारत असतील की आपल्या भारतामध्ये पेट्रोल डिझेल महाग का, तर आपण डेव्हलप कंट्री नाही आहोत, आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. आणि ऑइल ही इंडस्ट्री खूप मोठा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला जनरेट करून देते. जवळजवळ 40% तर टॅक्सच आपण पेट्रोलच्या मागे भरतोय. आणि हे गरजेचं आहे, कारण डेव्हलपिंग कंट्रीजना ह्यातून मिळणारा पैसाच खूप गरजेचा ठरणार आहे. मागच्या 20 ते 25 वर्षांमध्ये भारताची हीच स्ट्रॅटेजी बदलली आहे. आपल्या कंपन्या बाहेरच्या देशात आता इन्व्हेस्टमेंट्स करून ग्लोबल रेव्हेन्यू जनरेट करतायत. या इन्व्हेस्टमेंटचा अमेरिकेला काय फायदा, तर अमेरिकेची रिफायनिंग ऑइलवरची जी डिपेंडन्सी आहे बाकी गल्फ कंट्रीजवरती, आणि आता सध्या परिस्थिती बघता ही डिपेंडन्सी कमी करणं अमेरिकेला गरजेचं आहे. आणि मागच्या 50 वर्षांपासून अमेरिकेमध्ये अशी मोठी नवीन रिफायनरी उभी झालेली नाही आहे. आणि सध्या त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीला निवडण्याचं मागचं कारण म्हणजे जगातली सगळ्यात मोठी क्रूड ऑइल रिफायनरी जामनगरमध्ये जी आहे ती रिलायन्स इंडस्ट्री चालवते. आणखीन बाकी बरेच प्रश्न तुम्हाला असतील की अमेरिकेने मागच्या 50 वर्षात हे का नाही करून दाखवले, इतकी मोठी इकॉनॉमी असून सुद्धा, किंवा भारतामधल्या आणखीन अशा कोणत्या कंपनीज आहेत ज्यांनी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मागच्या 20-25 वर्षांमध्ये केलेली आहे. ह्या सगळ्याबद्दलची माहिती मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे, ती जरूर वाचा. ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला महत्त्वाची वाटली तर लाईक करा आणि कमेंटद्वारे मला कळवा. धन्यवाद. जय हिंद.